आज आपण आलो आहे गांजी भोईरे येथील भुईकोट किल्ला हा पाहण्यासाठी। जो किल्ला आहे तो पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर येथे। किल्ला फक्त एवढंच कमान राहिलेलं आहे। आत पूर्ण किल्ला तर आहे आत, पण सगळं ढासळलेलं आहे तटबंदी, त्यामुळे कळत नाही की आत किल्ला आहे का नाही। व किल्ल्याचा हाच एक मेन अवशेष राहिलेला आहे। तिथे वर जायला आता आम्ही दोघं इथून वर जात होतो, कोणीतरी येण्याचा असा धनधन आवाज ऐकले व आम्ही वर पाहायचा तर प्रयत्न नाही केला, आम्ही पळून आलो। अजून आवाज येत आहे तिथून, तर आपण ते हे तर नाही करू शकत की कोण असेल, पण गावस्थानी लोक हे बोलत आहेत की तिथं मे बी तरच असावा। आम्ही वर जाताना तर आम्हाला तिथे दिसत होता, म्हणजे असा आवाज आला धन धन धन। आता आपण या ठिकाणी पाहू शकतोय गांजी भोईरे गाव सिद्धेश्वरवाडी हा इथं असा गेलेला फाटा आहे व हा जो गेलेला आहे बेल्ले गावाला, तसेच हा समोरचा जो गेलेला आहे तो आहे टाकळी ढोकेश्वरला, जो ज्या ठिकाणी टाकळी ढोकेश्वरच्या फ्यूज आहेत। व आपण हा जो पाहत आहे हा आहे पारनेरचा भुईकोट किल्ला। पारनेरपासून साधारण एक 10 किलोमीटर लांब अंतरावर भोईरे गाव आहे। मध्ये ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले आहे, जसे की झाडांना करू नका नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट, व बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी पढाओ, ते सगळं असे म्हणजे सूचना छोटे छोटे असे थॉट्स दिलेले आहेत। तर आपण येथे पाहू शकता, आता आपण गांजी भोईरे या गावात आलेलो आहे व येथे हा बोर्ड लावलेला आहे, समोरही बोर्ड लावलेला, त्याच्या मागे सुद्धा बोर्ड लावलेला आहे गांजी भोईरे। गावात आल्यावर प्रथम आपल्याला जिल्हा परिषदची ही शाळा दिसून येते, पाहू शकतो इंग्लिश आहे, इंग्लिश मीडियम। आपण पहिलाच हे भव्य कमान पाहू शकतो। येथे असल्यामुळे आपल्याला येथे खूप असे वाडे पाहण्यासाठी भेटतात, ते पाहू शकतो। प्रत्येक घराच्या बाहेर असे वाड्याची कमान, तुटलेले बुरुज वगैरे तर आहेच। सगळीकडे लावून ठेवलेत असं पैसे। पहिले जेव्हाचे लोक पैसे ठोकायचे पहिले। हो माझा फोन तुमच्या खिशात ठेवा, काय होते ते सारखं म्हणजे पडलं नाही मी सुटते। पुढे जाऊ काय नाही ना, ये कोण आहे का? हा कोण आहे? माणसं आहेत ना, वर माणूस आहे, कोणतरी आहे तिथं, कोणतरी आहे? कोण आहे का? अहो कोण आले? गांजी भोईरे भुईकोट किल्ला। माणूसच असेल ना इथं, असल्याच कोण येणार दुसरं। चला इथे आत तर एकदा पण असा बॉटलचा आवाज करून पाहू। गावस्थानीचे जिथे लोक राहतात
ती म्हणाल्यात की येथे तरस पण असू शकतो, त्यामुळे आपण काही बोलू नाही शकत, म्हणजे वर पण नाही जाऊ शकत. एवढीच एक वास्तू होती म्हणावं की वर जायचं, पण वर जायचा प्रयत्न नका करू रात्रीची. इथले इकडं जंगल आहे या भागात व मागं सुद्धा येथे जंगल आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. येथे प्राणी सुद्धा बसू शकतात, म्हणून येथे न जाण्याचा प्रयत्न करावा, रिस्की आहे. असं वर चढलं का हां इकडे वळायचं, हां लगेच आधार वर हम्म, पायऱ्या आहेत, हम्म. जायचं वर माझ्या. बरोबर. तरच बिरत नाही ना? तुम्ही कुठं आले? पुणे. पुण्याचे वर हां काय नाही भ्याव नाही काय नाही का, जाऊ नक्की ना. आपल्या मनाने भ्याव भरलं मग भ्याव. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यात. हा बरोबर बरोबर. थोडक्यात काही इतिहास तुम्हाला माहिती का? आता जुनं इतकं आमचं काय मला सांगता येईल. बरोबर. तरी काय काय माहिती तुम्हाला? काय नाही जे आहे हा असं माहिती आहे. नंतर मग आमचे धनगर समाज, हां मग आता ती धनगराचीच होती ना हां. अहिल्याबाई, हो मग तिने आम्हाला हे दान दिलं एवढं, सगळं. तुम्ही राहायचं. हां तेव्हा आमचे घरं बिरं इथं होते. हां आमच्या मोठ्याल्या बहिणी बाळांचे लग्न इथं झाले. हां इथं मंडप बाहेर हां. वराडी मंडळी आलेली इथं, बरोबर. आणि इथं आतमध्ये राहत होतो आम्ही. हां. किल्ल्यागत तटबंदी पूर्ण होती. हा मग तटबंदी इथं. आता इथं तुम्हाला अर्धी भीत नंतर पडून जायचं. हां त्या बाजूला. हा आता इकडं पडलं हे काय हे खून दिसते का, हां तिथं तेवढं बिसाडत होतं ते. तटबंदी होती पहिली. हा ह्या इथं आता हे खासार पाडलं काय भुयार होती इथं. हे असेल बुरुज बारव असेल. होती. 12. पाणी प्यायची ह्या आतल्या लोकांना इथं बारव होती. हां हां हां. आणि त्या बारोच्या बाहेरून असा गोल बुरून, त्याचे बुरून पाहिलं का तुम्ही? बुरुज पलीकडे ना? हा त्या कोपऱ्याला. नाही बघतो ना जातो आता. हा मग तिथं एक बुरून, त्या कोपऱ्याला एक बुरून, त्या कोपऱ्याला एक बुरून, हां. आणि इथं एक बुरून. तिथं जाते का त्या चारी बुरुजांवर? जात होतं, पण आता न्यालं वाहून लोकांनी पडलं नाही. कोण थायचं मालक याला? हा, मालक कोण असल्यामुळे लक्ष नाही आता कोणाचं. मालक आहेच, पण 45 मालक पहिलेच होते ना, आता 1,500 झालेत. होय. आता कोणाच्या का बघत आहे. बरोबर बरोबर. असं. हो हो हो. नाही चांगली माहिती दिली काका. हा चारी कोपऱ्याच्यावर बुरुज चांगली भक्कम आहेत. चांगले भक्कम होते, होते. आता नाही. आताही माणसांनी माती वगैरे नेली हा, असेल. माती जागा नेले, रानानी वानानी बांधले, काय कोणी जागा जमिनीला बांधून घातली, हा. कोणी केलं. नाही तर ह्या हे होतं ना हम्म. झाड, हम्म. याच्यावर जीप गाडी ट्रक जाईन एवढ्याला भीती होत्या. मोठ्या तुमच्या छोटा असेल लहान असेल तुम्ही. हा आम्ही लहान नाही, आम्ही चांगलं कळतं आम्हाला. हा आता हे पडापडी झाल्यावर कोण ठुते, मग खाली पडलं मग चला गाडी नेली. बरोबर बरोबर. लक्ष नसल्यामुळं सगळ्यांनी सगळे झालं. कोणी नेलं ते काय बाय, आमच्याच माणसांनी नाही, कोणी गावात ज्याला वाटेल त्याने न्यायचं. आपली गाडी बैल पाहिजे. माती भरपूर हा. असली माती कुठं वावरात कुठं नाही. हो हो भेटत नाही ती माती. इथं कुठंच नाही. हो हो पण इथं उतारला सगळी ही मातीची. हो हो. बिचाऱ्यांनी कुठून का आणली असेल, कुठून काय माहिती. किती त्यावेळेस त्रास झाला असेल त्यांना. हा. बाजूला सगळी काळी माती आणि इथंच फक्त ही अशी. हा, बाकी काळी माती, इथंच एवढी पांढरी माती. बरोबर बरोबर. नाही चांगली माहिती. ती वर जायला जर थोडी भीती वाटते ना, म्हणून आम्ही काही भीती नाही बघा, तुम्ही डोळे झाकून जा. जाऊ ना. हा तुम्हाला काय जर इजा झाली तर माझ्याकडे लागलं, मी इथेच आहे. नाही नाही जातो जातो. काय येऊ तुमच्या संग मी? चला की जरा 2 मिनिटं. येऊ का? हो बरं चला. हो. तुम्हाला जाऊ काट आहे तिकडे, तुम्हाला जाता येतं, इथून नाही. हो हो चला. चला चला. हो येत आहेत ना.
काय तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं भेटल्या हो, आम्हाला तर आनंद होतो. हो. या ठिकाणी एक भक्कम बुरुज आहे व बारव व समोरच्या कोपऱ्यात एक बुरुज आहे, त्याही कोपऱ्यात एक बुरुज आहे, ह्या कोपऱ्यात एक बुरुज आहे व मध्ये आपला हा भुईकोट, पूर्ण तटबंदी युक्त असणारा भुईकोट किल्ला आहे. मोठी गाडी जाईल एवढा या भिंतीची जागा आहे, असं एवढी भिंत ही एक मोठी गाडी जाईल अशी हे पाहू शकतो. असं या ठिकाणी आहे. हे बघा, हा भिंतीचा पायाची, हा हे पाय तिथपर्यंत भिंतीचा पाय तिथपर्यंत होता. आणि हे भीतीवर बैलगाडी जायचा रस्ता होता. हा पूर्ण पूर्ण. तो जो समोरचा वाडा आहे तो कोणाचा आहे काका? आमचं तुमचाच वाडा आहे. आता कोण नाही राहत त्याच्यात? आता कोण नाही राहिलं. पळडाव गेलं. त्रास होतो. पाहू शकतोय आपण. ये बोलता का जाते हैं ना तुला ये. चल. हा येतो. काय नाही, तुम्ही घाबरू नका, भिवू नका, काय नाही, नाही मी आहे तुमच्या संग. नाही थांब ना, आजोबांना दाखवायला लागेल ना. बघा ते गबाळ उबाळ पडलं. हां. हे सगळ्या दगडी पायऱ्या हो हो. बनवल्या ना मी बारीक. अजून तर आहेत असे आहेत. हा तसे त्याला काय जाऊ. इथं देवळ आहे. हां इथं हां. इकडून उजड पडाय करता. बरोबर, उजेड येण्यासाठी. हा आणि इकडे जे आहे ना, हे काय आहे? इथं खोल बाहेर आहे. बुयर आहे. ही किती खोली? आहे थोडंच आहे. हां. खाली इथं मोर होऊन बघायचं असेल तर बघा तुम्ही. येतं नाही बघू ते. हा चला. नको इथंच काहीतरी होतं. हो माझं पण तिकडं खाली तर नसेल ना काय असलं. नाही. आवाज गुलण्यासारखं तर तिथंच आहे. ते खाणून ही कायदा बंदाचा फोटो घ्या. हो. सगळे दाखवा त्याच्यात असं आहे. हां. तुम्हाला कोणतरी बोलवते. कोण? आजोबा. हो त्या तिथे एक बुरुज आहे. तसंच त्या कोपऱ्यावर एक बुरुज आहे. याही ठिकाणी एक बुरुज आहे आणि या बाजूला गेल्यानंतर या बाजू हां तिथे एक बुरुज. असे चार बाजूला चार बुरुज आहेत व मध्ये हा असा परिसर ओपन आहे. खूप सुंदर. आजोबांमुळे आज आपण हा या वरती येऊन पाहू शकलो. चला आपण हे बघून खाली जात आहे. आता जे भुयार आहे ते भुयार आपण आता पाहणार आहे. एकदम टॉपला आलो होतो आपण, आता ते झालेले पूर्ण पाहून. चला.
कुठं आवाज येतो तुम्हाला? आम्ही इथं होतो, हे इथं आत बघितलं आणि इकडून कोणतर आवाज येत होता इथं. वरून हा, इथून दोन वाजत होतं. मग आम्ही पळालो ना तर ते त्याच्या आत घुसलं असणार, काहीतरी आहे, बघू आपण. सावकाश बघ भाऊ, पुढं लय लांब नको जाऊ. खाली जर पडला तर काळ खाणार लवकर. काय नाही, काय नाही पूर्ण बघितलं, काय नाही. सर बरं सावकाश बघा. असं जर पूर्ण बघितलं तर हा गुडघा इथं इथं लावा, इथं हा उचला गुडघा. थांब थांब काका, रूम आहे हो. सावकाश बघा. पायरे थांबा एक मिनिट काका, या. काढा फोटो बिटो काढायचा तुम्ही, या बाळाचा फोटो काढा. हो हो. काढा काढा. असा पलटी न होणारा तो दगड मी पलटी करून उचलायचो काय काय मग. हा गोटे आहेत का दोन आहे हा दिसतात का? हा दगड मोठे. हा, मोठाले ते दगड उचलून हा खांद्यावर घ्यायचा. त्या ठिकाणी 2 दगड आहेत ते. हा, गोल गोटे आहेत मोठा. हो हो हो. आणि मग खांद्यावर घेतला म्हणजे ह्या देवळाला 5 गरक मारायचे. हा मग गोटी खाली टाकून द्यायची. एका वेळेस हा, 5 राऊंड मारायचे दगड घेऊन ते. ते दगड पोकांडी घेऊन बापरे, 5 गड मारायचे. तुम्हीच करत असाल एकटं? हं? तुम्ही एकटेच करत असाल त्यावेळेस? हा, होते काय 4 जण पण कौचित क्वचित क्वचित. ताकद नको का नुसते तोंडाने तुम्ही काय ना तोंडाने बोलता, तो पण अंगात ताकद पाहिजे. अंगात ताकद पाहिजे. हो. तुमचं नाव काय पूर्ण काका? माझे तुकारामची माझी पांढरे. तुकारामचे माझे पांढरे. हो बरं बरं बरं. प्रॉपर गांजे बरेचेच पोरापोर इथले. लहानापासून लहानाचं मोठं इथंच झाला. हा, इथं झालं. आमच्या बहिणीचे लग्न मंडप इथं लागले होते. आतमध्ये आमचे घर आहे तिथं. गेलं पडलं पुढं जरा तिथं काय आहे. बरोबर बरोबर. ह्याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का थोडीफार, कसं या वाड्याबद्दल, गडीबद्दल? नाही, आता आज इथे काय सांगतो नाही. अहिल्याबाई होळकरांनी बांधलं एवढं माहिती आहे फक्त. एवढं म्हणतात. मग तिने स्वतः बांधले तर तिने बांधून ह्या लोकांना दिलं इथे आपल्याला माहिती. हा पण इतिहास खूप जुना आहे. हा, जुनं म्हणजे मोठमोठ्या जेबा भरले ते बघायला. बरोबर येतात ना. हा, पुण्याचे कुठं आलेले आमचे लोक येतात. बरोबर बरोबर. आणि इथे असंच आहे. हो त्याच्यात नोंद आहे ना. ठीक आहे. या ठिकाणी अशी ही तटबंदी आपणाला पाठीमागील म्हणजे ज्यावेळेस आपण एंट्री करतो त्यावेळेस पाहायला भेटते व्यवस्थित अशी. एक बुरुज आहे या ठिकाणी. ठिकाणी बुरुज पाहायला भेटत आहे आपल्याला. या ठिकाणी सुद्धा एक बुरुज आहे, परंतु त्याची पडझड झालेली आहे आता काळाच्या योगामध्ये. पाहू शकतोय आपण दुसरा बुरुज या ठिकाणी. येथे आपण पाहू शकतो किल्ल्याच्या बाहेर ही मस्जिद आहे. मस्जिदच्या पुढे गोळे आहेत. या बाजूने येथे खूप झाडी अशी कापून टाकल्या असल्यामुळे आपण जास्त या बाजूने जास्त जवळून दाखवू नाही शकतो. एक वेस पाहू शकतो. ही आहे एक वेस व या वेसेत ना सर्व आत गेल्यावर येथे एक मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच हे आपण काही मूर्ती आपण पाहू शकतो. अशी मूर्ती आहे व समोर एक डॅम आहे, छोटासा पॉन्ड आहे. गावामध्ये आपणाला एक अंचलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. श्री क्षेत्र सिद्ध अंचलेश्वर गांजेभोरेमधील मंदिर आहे. हेही या ठिकाणी आपण पाहू शकतोय. गांजेभोरे गावामध्ये असणार आहे महादेवाचे मंदिर पाहू शकतो. या ठिकाणी एक बारव आहे व नला असं पाहायला भेटत आहे. मंदिर परिसर
या ठिकाणी पहिल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपण आता आत जात आहे. होऊ शकतो मंदिर. या ठिकाणी पाहायला भेटत आहे व हे मंदिर पाहून आपण त्याच्या पुढील बाजूस अजून एक मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे. ही खूपच सुंदर आहे. नक्षीकाम पाहिलं तर पाहत राहावं असं आहे. आपण आता मंदिराचे दर्शन घेऊन पुढील मार्गासह होत आहे. मंदिर आणि मंदिर परिसर आपण या ठिकाणी पाहत आहे. या ठिकाणी पाणी जाण्याची सोय करण्यात आलेली आहे. बेलाचे झाड या ठिकाणी परिसर हे सर्व पाहिलेले आहे आपण आता. गणेशाचे एक मंदिर आहे. या ठिकाणी आपण मारुतीरायाची मूर्ती पाहू शकतोय. बजरंग बली की जय. सर्व गाव आपण आता पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. या ठिकाणी विहीर पाहायला भेटत आहे आपणाला. अशी इथे पाणी काढण्याची सोय. या ठिकाणी बहुतेक हे दरवाजा असावा. तटबंदी इथून किल्ला चालू होतो. या असं या ठिकाणी एक दगडी ढोणी आहे इथं पाणी साठवून ठेवण्यासाठी. ची जर रचना पाहिली तर पूर्ण असं या बाजूने पाणी येऊन व याही बाजूने पाणी व्यवस्थित येऊन पाणी बाहेर जाण्याची सोय पण या ठिकाणी पाहिलं तर व्यवस्थित अशी केलेली आपणाला पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय. पाणी म्हणजे ज्यावेळेस तिथलं पाणी काढून बाहेर येण्याची सोय व्यवस्थित अशी केलेली आहे. पूर्ण गावाचा आपण आता अभ्यास केलेला आहे. व एक छोटंसं मंदिर आहे हेही आपण आता पाहू शकतोय.